कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की जय. अस्ति भाती प्रिय सिंधुत नाम रूप लाटा भासत ते निजात्मरूप झाले अज्ञात होय सुखरूप ते चिकाली. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. चला कोण करतंय अनुवाद? तुम्ही होते ना? सांगा मग करता. तो म्हणतो की ज्याचा निषेध केला जातो त्याचा अभावही सांगितला जातो आणि तो त्याचा प्रति कुठून करताय अनुवाद ते सांगा आधी. हा सांगा शंका झालेली होती पण आता ते सांगा. तोच त्याचा प्रतियोगी असे पण म्हटलं जातं. परंतु यापूर्वी तुम्ही असं सांगितलं होतं की घट हा पटो न या वाक्याने घटामध्ये पट पदाच्या अर्थाच्या अभेदाचा निषेध केला जातो. आणि घटो पटो घटो न या वाक्याने पटामध्ये घट अभेदाच्या पदाच्या अर्थाचा अभेदाचा निषेध केला जातो. घट पदाच्या अर्थाच्या अभेदाचा हा महत्वाचा भाग आहे त्यातला. घट पदाच्या अर्थाच्या अभेदाचा निषेध करायचा आहे. घटाचा नाही पटाचा नाही असं म्हणायचं. चला म्हणून मग तिथे प्रतियोगी पट नसून पटाचा अभेद आहे. त्यात पटाचा अभेद, कारण अर्थाच्या अभेदाचा निषेध होतो तर तिथं पटाचा अभेद आहे असं म्हणायचं आहे. पट नाही. आणि पटाचा अभेद आहे आणि घटाचा अभेद आहे. तसंच या दोन्ही वाक्यात केवळ अभेदाचा निषेध केलेला आहे. त्यामुळे अभावाचे प्रतियोगी सुद्धा अभेदाचंच म्हटले पाहिजे असे सिद्ध होतं. अभावाचे प्रतियोगी कोण झाले? अभेदास त्याला प्रतियोगी करावं. प्रतियोगित्व सुद्धा अभेदाचाच आहे, घटाला नाही किंवा पटाला नाही. आता त्या अभावाचे पटात किंवा घटात आहे असे म्हणणे समान उदाहरण आहेत घट आणि पटाच्या. विरोध निर्माण केल्यासारखं. बर याचं समाधान काय सांगितलं आहे का? मग आता ते श्री गुरु म्हणतात की अभेद हे एक असाधारण धर्माचे दुसरं नाव आहे. तर अभेद हा एक धर्म आहे आणि धर्म हा स्वतंत्र राहत नाही तर तो व्यक्तिनिष्ठ असतो. धर्माधर्मी दया असा एखादा धर्म काढला, सामान्य उदाहरण घेतला, पण दया कुठे राहील? तर दयावान म्हणजे त्या व्यक्तीच्या ठिकाणीच दया नावाचा धर्म राहतो, त्याला स्वतंत्र राहणं नाही संभवत. तसं अभेद जरी सांगितला, आता या अवयवांचे तो का म्हणे एका देहाचे अवयव सुखदुःख जीव भोग पाहावे असं म्हटलं. तर अवयव तर हात कुठे आहे? शरीराशी जसं उदाहरण म्हणू ना, कारण हे काही धर्माला बसत नाही. हे ते अवयवसुद्धा अवयवीच्या ठिकाणी जसे राहतात तसे धर्म हा व्यक्तीच्या ठिकाणी राहतो. जाती ही व्यक्तीच्या ठिकाणी राहते. क्रियावानाकडून घडते. तिथे समवाय दिसून येतात. म्हणून त्या ठिकाणी धर्मप्रतीतीला येतात. व्यक्तीच्या ठिकाणी धर्मप्रतीती येते. म्हणून घट हा पटो न किंवा म्हणजे आता हे उदाहरणं आलेले होते वरची दोन्ही, त्याच्यामध्ये अभेदत्व कोणाला येत आहे म्हटलं तर तो म्हणतो अर्थाला येतं, व्यक्तीला येत नाही असं त्याची शंका होती. त्याचं उत्तर सांगतील. म्हणून घटाचा अभेद हा घटाचा असाधारण धर्म म्हटलेला आहे. घटाचा अभेद
हा घटाचा असाधारण धर्म. असाधारण धर्म आहे. आणि प्रत्येक पदार्थाचा आपापल्या ठिकाणी तो असाधारण धर्म राहत असतो, आंब्याच्या ठिकाणी कधीच राहत नाही. बरोबर. आणि अशा प्रकारे जर तुम्ही रूप अभेद संबंध सर्व पदार्थाच्या ठिकाणी राहतो, अशा प्रकारे साऱ्या पदार्थाचा असाधारण धर्म रूप जो संबंध आहे तो त्याच्याच ठिकाणी राहतो. त्या आपापल्या स्वरूपाच्या ठिकाणी राहतो असं. हा. त्याचा अभेद संबंध त्याच्या स्वरूपाच्या स्वरूप या पदाचा अर्थ त्याचं- ती व्य- तद्व्यक्तित्व. तद्व्यक्तित्व. नियम केला. म्हणजे जसे घटाचा भूतलाशी जेव्हा जेव्हा संयोग संबंध असतो घटाचा भूतलाशी जेव्हा संयोग संबंध असतो हा तेव्हा घट हा भूतलाच्या ठिकाणी संयोग संबंधाने राहतो किंवा संयोग संबंधाने घट भूतलाच्या ठिकाणी राहतो म्हटलं तरी सारखं. नियम सांगितला. हा तसंच पटाच्या बाबतीत तसंच पण आहे. हा ज्या पदार्थाचा ज्याच्याशी जो संबंध असतो त्या तो त्या पदार्थ त्या त्या संबंधाने संबंधाने त्या त्याच्या- ज्या पदार्थाचा ज्या ठिकाणी जो संबंध जो संबंध असतो तो त्या पदार्थ संबंधाने- त्या पदार्थाच्या ठिकाणी त्या संबंधाने राहतो असं मागे होऊन गेलं. तसेच म्हणजे जसा आता घट हा भूतलाच्या ठिकाणी संयोग संबंधाने राहतो म्हणून भूतलाशी घटाचा संयोग संबंध घडतो. हा. तसेच भूतलाच्या ठिकाणी घट अभाव हा संयोग संबंधाने आहे म्हणणे आणि भूतलाच्या ठिकाणी घट संयोगाचा अभाव आहे म्हणणे सुद्धा संयोगाचा अभाव आहे असं म्हणणं किंवा संयोग संबंधाने अभाव आहे म्हणून. किंवा भूतलाच्या ठिकाणी घट नाही असं म्हणणं किंवा संयोग संबंधाचा अभाव आहे. अभाव आहे तिथं. पण तिथं महत्वाचा संबंधाचा विषय आलता ना. हा, संबंध बघ. हा तर संबंध हा जसा व्यक्तीच्या ठिकाणी आत्ता सांगितल्याप्रमाणे धर्म हा अभेदाने राहतो तसा संयोग हे सुद्धा त्याचा इथं दोन पदार्थांचे संयोग त्या ठिकाणी त्या पदार्थांच्या ठिकाणी राहतात म्हणजे अनुयोगी आणि प्रतियोगी या भावातून. आणि त्याप्रमाणेच मग पटामध्ये सुद्धा संबंधाने राहणारा घटाचा अभाव आणि पटामध्ये असणाऱ्या घटाच्या अभ्य संबंधाचा अभाव हे दोन्ही समनियत असल्यामुळे ते बरोबर दोन्ही वेगवेगळे पदार्थ नसून एकच पदार्थ आहे. दोन्हीही समनियत आहेत असं सांगितलं होतं. म्हणजे बरोबर राहिले ना. बरोबर एकाच कालात एका राहणं कालात एका अधिकरणात एका अधिकरणात राहणं कारण समनियत आहे. अभावांचा भेद हा असत नाही, भेद असत नाही ते समनियत पदार्थांचा भेद असत नाहीत. बरोबर आहे. तसेच मग जसे घट अत्यंत अभाव आणि घट अनन्य अभाव हे दोन्ही घटाहून भिन्न इतर सर्व पदार्थामध्ये राहतात. जसे घट अत्यंत अभाव आणि घट अन्यन्य अभाव एकाच अभाव हे मध्ये दोन्ही घटावरून भिन्न नसून भिन्न इतर सर्व पदार्थामध्ये राहतात. अभाव सांगतात ना. घटाभाव म्हणजे घटाचा अत्यंत अभाव घटामध्ये कसा राहील कारण घट तर व्यक्ती आहे आणि घटाचा अन्यन्य अभाव म्हणजे भेद हा सुद्धा इतर पदार्थातच राहतो म्हणून हे दोन्ही घटावरून भिन्न इतर सर्व पदार्थामध्ये राहतात. म्हणून व समनियत होण्यास्तव समनियत म्हणजे एकाच अधिकरणात राहण्यास्तव एकाच कालात एकाच अधिकरणात होण्यास्तव हे दोन्ही परस्पर भिन्न नाहीत. आणि ते दोन्ही परस्पर भिन्न नाहीत म्हणून एकच अभाव ठिकाणी घटत्व अत्यंत घटत्व अत्यंत अभाव रूपत आणि अभावत्व रूप आहे ना आणि घट अन्यन्य अभावत्व रूप हे दोन धर्म आहेत. कशा ठिकाणी अभावाच्या ठिकाणी आहे आणि त्यांचे प्रतियोगी मात्र घटत्व आणि घट हे दोन त्याचे प्रतियोगी. याचं खंडन आहे बरं का वेदांत शास्त्राने केलेलं आहे. दोन अभावाच असतात ना. अभाव नावाचा पदार्थच एक आहे म्हटलेलं आहे. सगळे चारीला गुंडाळून टाकलं वेदांताने पुढे. तसेच घटत्व अत्यंत अभावरूपत्वाने ज्या अभावाचा प्रतियोगी घटत्व आहे त्याच अभावाचा घट अनन्य. त्या एकाच अभावाचे अनुक्रमे घटत्व आणि घट हे दोन प्रतियोगी आहेत आहे ना. अत्यंत अभाव रूपाने घटत्व हां आणि अनन्य अभाव रूपाने घट असं येईल दोन प्रकार. तर हा वरती लिहिलेलं होतं त्या पद्धतीने घट अत्यंत अभावरूपत्व आणि घट अन्यन्य अभावरूपत्व हे दोन प्रतियोगी झाले. आणि त्यात घट अत्यंत अभावरूपत्वाने ज्या अभावाचा प्रतियोगी घटत्व आहे
त्याच अभावाचा घट अन्यन्याभाव रूपत्वाने घट सुद्धा घट प्रतियोगी सुद्धा आहे. प्रतियोगी आहे. बरोबर आहे. हा, बरोबर. घटत्व आणि घट हे दोन्ही काय दोन्ही झाले? प्रतियोगी एकाच अभावाचे येतील ते, पण रूप भेदाने येतील ना. तर अत्यंत अभावत्व रूपाने कोणता सांगितला? घटत्व. घटत्व सांगितला. हा प्रतियोगी आहे, म्हणजे ते आले तर हे राहणार नाहीत. हा. घटाचा अत्यंत अभाव केव्हा राहणार नाही? आपला अत्यंत अभावाचा जर नाश करायचा असेल तर घटत्व यावं लागेल, यावं लागेल. हा. किंवा अन्यन्याभावाचं रूपात अन्यन्याभावाचा नाश व्हायचा असेल तर घट व्यक्ती यायला लागेल. घट व्यक्ती आली की अन्यन्याभाव जाईल. चला, म्हणून हे दोन्ही बी काय आहेत? प्रतियोगी प्रतियोगी आहेत. आणि मग तसे रूपभेदाने दोन्ही प्रतियोगी आहेत. तसेच रूपाचं तुम्हाला काय म्हटलं होतं मी? ज्याप्रमाणे रूपभेदाने म्हणजे वरती जे रूप दिलं होतं, एकाच अभावाचे दोन प्रतियोगी आहेत. त्याप्रमाणे. एकाच अभावाचे दोन प्रतियोगी आहेत. दोन दोन प्रतियोगी कसे राहतील? ते संबंध औषधक. तर दोन व्यक्ती बी तयार होतील. मग म्हणजे दोन भिन्न भिन्न झाल्या. हां, पटाच्या ठिकाणी घट आला तर कोणता अभाव उडेल? अन्यन्य अभाव जाईल. आणि घट व्यक्तीच उपस्थित झाली उत्पन्न झालं तर अत्यंत अभाव जाईल. आणि मग ज्याप्रमाणे रूपभेदाने एकाच अभावाचे प्रतियोगिता अवच्छेदक संबंध देखील दोन आहेत. प्रतियोगिता अवच्छेदक संबंध दोन आले. घटत्व अत्यंत अभावत्व रूपाने सांगायचे झाले तर घटाशी घटत्वाचा प्रतियोगिता अवच्छेदक समवाय संबंध आहे. तर घटाचा आपल्या स्वरूपाशी असं म्हणतं ना. हा, नाही ते पुढचं सांगितलं. माग आहे का? घटत्व अत्यंत रूपाने सांगायचे झाले तर घटाशी घटत्वाचा हा, समवाय संबंध आहे. प्रतियोगिता अवच्छेदक समवाय संबंध आहे. आणि अन्य अभावाचं स्वरूप संबंध सांगितलं पुढं. आणि घट अन्यन्य अभाव रूपत्वाने सांगायचे झाले तर घटाचा स्वरूपाशी संबंध. तर आपल्या घटाचा आपल्या स्वरूपाशी प्रतियोगिता अवच्छेदक संबंध. हा, अभेद म्हणजे साधन. भारत प्रतियोगिता अवच्छेदक संबंध याचं विश्लेषण करा बरं थोडं. प्रतियोगिता अवच्छेदक संबंध म्हणजे काय नेमकं? प्रतियोगी हा शब्द तर माहिती तुम्हाला. प्रतियोगीच्या ठिकाणी असलेला धर्म असं धरायचं का? हा, बरोबर. विरोधी बरोबर. प्रतियोगिता ठिकाणी असलेला धर्म. त्याचा असणारा धर्म प्रतियोगिता अवच्छेदक धर्म म्हणजे तो. प्रतियोगिता अवच्छेदक धर्म. म्हणजे जो प्रतियोगी अनुयोगाच्या ठिकाणी कोणत्या संबंधाने राहतो हा, त्याला जाऊ. त्याचा अवच्छेदकता तो संबंध म्हणजे धर्म. नित्य संबंध. एकाच अभावाचा प्रतियोगिता अवच्छेदक समवाय संबंध आणि स्वरूप संबंध आहे. म्हणून तिथं काय म्हटलं होतं? प्रतियोगिता अवच्छेदक अभेद. अभेद संबंध आहे. हां, तर एकाच अभावाचा प्रतियोगी किती येतं? त्याचे दोन झाले. म्हणून समवाय संबंधाने आणि स्वरूप संबंधाने. स्वरूप संबंधाने अन्य अभाव. हां, स्वरूप संबंधाने घट आणि समवाय संबंधाने घटत्व जाती. उदाहरणार्थ अशा उदाहरणातल्याप्रमाणे. तर या घटाचा आपल्या स्वरूपाशी प्रतियोगिता घटाचा आपल्या स्वरूपाशी प्रतियोगिता अवच्छेदक संबंध अवच्छेदक अभेद संबंध आहे. आणि अशाच हां, प्रकारे पटाधिक सर्व पदार्थामध्ये अभेदाचा अत्यंत अभाव नाही ते झालं. म्हणजे मग ह्याच्यात ह्या दोन वस्तू आहेत. ह्या दोन अत्यंत बरोबर आहे ना. अशाच प्रकारे पटाधिक सर्व पदार्थामध्ये घट अभेदाचा हा बरोबर. अत्यंत अभाव आणि घट अन्यन्य अभाव हे दोन समनियत होण्यास्तव हे दोन एकाच एकच अभाव आहे. एकच एक अभाव. आहे. ही सुद्धा एकच वस्तू आहे. एकच वस्तू आहे. आणि त्यांचे धर्म मात्र हां, म्हणजे त्यांचे धर्म मात्र दोन आहेत. दोन धर्म. रूपभेदाने प्रतियोगिता आवश्यक. हां, मग अर्थात त्यात एकाचा अभावाचा सुद्धा मावशी धर्म सांगितले. एवढं नाही किचकट. हां, एवढं किचकट नाही. धर्म सांगितले. एकाच अभावाचे घटभेद अत्यंत अभावत्व सांगितलेलं आहे आणि घट अन्य अभावत्व हे दोन धर्म सांगितलेले आहेत. त्याचे प्रतियोगी पण दोन सांगितलेले आहे. बा म्हणजे घटभेद अत्यंत अभावत्व रूपाने घटाभेद हा प्रतियोगी सांगितलेला आहे. आणि दुसरं सांगितलेलं आहे घट अन्य अभाव आणि घट हा प्रतियोगी सांगितलेला आहे. म्हणजे दोन प्रतियोगी सांगितले. दोन प्रतियोगी झाले.
झालं. अभेद संबंधाला तादात्म्य व्यक्तित्व तर तादात्म्य म्हणतात. हां त्याच्यामुळे ते विरुद्ध नाही असं देखील सारांश वर सांगितल्याप्रमाणे घटाच्या तिसरं आपण आवेगाचा सांगितलेलं आहे निषेध करतात. प्रतियोगिता औषधिक संबंध पण सांगितलेला आहे. म्हणजे प्रतियोगी सांगितलं, धर्म सांगितलंय, प्रतियोगी सांगितले आणि त्याचा प्रतियोगी औषधक संबंध शेवटी सांगितलेले आहेत. प्रतियोगी औषधक संबंध. सांगितलेला आहे. घटाभेद अत्यंत अभावत रूपाने स्वरूप संबंध सांगितलेला आहे आणि घट अनन्य अभावत रूपाने अभेद संबंध सांगितलेला आहे. घट अन्य काय म्हटले? म्हणजे एकाच अभावाचा घटाभेद अत्यंत अभावत रूपाने प्रतियोगिता औषधक स्वरूप संबंध एक सांगितलेला आहे. एकच झालं ते. घटाभेद अत्यंत अभावत रूपाने हा घट अभावत्व अत्यंत रूपाने दोनच सांग. संबंध सांगितलेला आहे. दोन समवाय म्हणा स्वरूप म्हणा एकच समवाय आहे. स्वरूप. न्यायबद्ध आणि समवाय म्हणतात साधारण स्वरूप. ठीक आहे. इकडे तादात्म्य म्हणतात वेगळं. हा. अर्थात एकाच अभावाचा घट अभेद अत्यंत भावत्व रूपाने घट अभेद घटाभेद केलं ना, हा प्रतियोगी आहे. म्हणजे घटाचा अभेद. हा प्रतियोगी आहे. घट अभेद हा प्रतियोगी आहे आणि प्रतियोगिता औषधक संबंध स्वरूप संबंध आहे त्याच्याबरोबर आणि प्रतियोगिता औषधक स्वरूप संबंधही आहे. तसेच घट अन्यन्याभावत रूपाने अभेद संबंध आहे. त्या एकाच अभावाचा घट हा प्रतियोगी आहे आणि प्रतियोगी आणि प्रतियोगिता औषधक अभेद संबंध आहे. म्हणजे घट हा एकंदरीत काय हो, घट आणि अभेद संबंध एक असाधारण धर्म असल्यामुळे हे दोन एक आहेत. हे मूळच्या शंकेत आलेलं होतं. विरोध नाही हे ते दाखवते म्हटले घट न म्हणता घटाचा अभेद अभेदाचा म्हणा. निषेध म्हणा. असं म्हटलं होतं शंकेमध्ये. घटाचा अभेद न म्हणता घटाच्या तर हा मुद्दा त्यांनी वरतीच सांगितले तो त्याचा असाधारण धर्म. तो मुद्दा म्हणजे स्पष्ट कसंही झाला. म्हटलं तरी ते विरोध होत नाही तिथं असं त्यांना सारांशपणे सांगायचं. त्या अभेद संबंधासच तादात्म्य म्हणतात. आता एक नवीन शब्द दिला त्यांनी. त्या अभेद संबंधालाच काय म्हणतात? तादात्म्य. व तद्व्यक्तित्व देखील म्हणतात. तद्व्यक्तित्व तादात्म्य समान शब्द आहेत. पुढे सारांश वर सांगितल्याप्रमाणे घटाच्या अभेदाच्या निषेधाचा प्रतियोगी गट आहे. घट आहे हे कथन करणे सुद्धा संभवनीय आहे. संभवनीयच आहे. म्हणून घटाच्या अभेदाच्या निषेधाचा प्रतियोगी कोण आहे? घट. वाचा आता. या स्थानी या स्थानी हा निष्कर्ष आहे की न शब्द विना म्हणजे न शब्दरहित ज्या वाक्याने ज्या पदार्थामध्ये ज्या संबंधाने जो पदार्थ प्रतीत होतो त्याच न शब्दसहित वाक्याने त्याच पदार्थामध्ये त्याच संबंधाने त्याच पदार्थाचा निषेध प्रतीत होतो. काय केलं? अभेद आणि निषेध असे ते दोन भाग आहेत. पदार्थाचा अभेद हा तिथं जर न शब्द आला तर निषेध होतो. तर निषेध होतो. न आला नाही तर अभेद देखील संभवतो. कसं म्हणताल तर न शब्दाविना म्हणजे न शब्द नसेल त्याच्यात न हे काय येतं? निषेध नकारार्थी देणारे निषेधवाचक. न शब्दाविना म्हणजे न शब्दरहित ज्या वाक्याने ज्या पदार्थामध्ये ज्या संबंधत्वाने संबंध आहे ना संबंधाने जो पदार्थ प्रतीत होतो त्याच न शब्दसहित वाक्याने त्याच पदार्थामध्ये त्याच संबंधाने त्याच पदार्थाचा निषेध प्रतीत होतो. आणि खाली उदाहरण दिलेलं आहे नीलो घटहा. आता नीलो घटहा याच्यात न शब्द आला का? नाही. म्हणून न शब्दरहित वाक्य झालं ते. नीलो घटहा. नीलो म्हणजे निळ्या रंगाचा घट आहे. त्यात घटाच्या ठिकाणी नीलतेचा अभेद संबंध दिसतोय ना. अभेदत्व आहे तो नीलो घट हा. पण त्याच्या नीलतेचा निषेध केलेला नाही. हा तर तिथं अभेद प्रतीत होतो. नुसतं नीलो घट हा असं म्हटल्यावर अभेद प्रतीती आलेली. आता त्याच्यात न शब्द जर टाकला नीलो न घट हा असा केला तर तो घट निळ्या रंगाचा नाही तर नीलतेचा निषेध होईल. सोपं आहे त्याच्यात काय आवड. आता नीलो घट हा येथे हे एक न शब्दरहित असे वाक्य आहे.
नीलो न घटः असं म्हटलं तर तर लगेच निषेध आला. नीला हा न घटः, घटः हा निळा नाही. इथं आता ऐक हं. हे एक निलो घट एक न शब्दरहित असे वाक्य आहे. हं. या वाक्याने घट पदार्थामध्ये हं. नील हा पदार्थ अभेद संबंधाने आहे असे प्रतीत होते. असे प्रतीत होते. कशावरून? न शब्द नाही म्हणून. न नाही म्हणून नीलो घट हा असं म्हटल्यावर घट निळा आहे तर नीलतेचा घटाशी अभेद संबंध दिसतोय. हं. न आला असता की लगेच निघून गेला असता. त्याची पुढे सामान्य विभक्ती असली तर त्यांचं मग ते विभक्त्यांचा विषय आहे. जरी प्रतीत येत नसली तरी भ्रमात्मक असं नाही तर भ्रमात्मक असं. बिलकुल. कारण अभेद संबंध आता नील घट हा बरोबर ना, तो निळ्या रंगाचा घट आहे, निळा घट आहे. तर त्या घटाच्या ठिकाणी नीलतेचा हा निळा हा त्याच्या ठिकाणी दिलेला काय आहे त्याला तो रंग, तर तो नीलतेचा अभेद संभवतो. काय वेळेला पदार्थांचे रंग जसे आहेत तसे न दिसता भ्रांतीने सुद्धा दिसतात, तरी सुद्धा भ्रांतीच्याद्वारे सुद्धा अभेद संभवतो. पित्तमाला पित्तमालादी दोषामुळे असं म्हटलेलं आहे. सुद्धा. चंद्र पिवळा आहे तर भ्रांतीनेही त्याच्यामध्ये भ्रमात्मक असलं तरी पण प्रतीती येते. पण अभेदाची प्रतीती आली ना, पिवळ्या रंगाचा अभेद चंद्राच्या ठिकाणी आहे असा. मग ते दोषामध्ये गेलं. दोषामध्ये. काय म्हणतात वाचा या. कारण अभेद संबंधाने नील विशिष्ट घट आहे असा या वाक्याचा अर्थ आहे. पहा, या वाक्याने घट पदार्थामध्ये नील हा पदार्थ अभेद संबंधाने आहे असे प्रतीत होते. कारण अभेद संबंधाने नील विशिष्ट घट आहे असा वाक्य असा आहे ना, नील विशिष्ट घट आहे असा या वाक्याचा अर्थ झाला. हे थोडंसं इकडलं वाक्य झालं वेदांतिक, की अभेद संबंधाने नील विशिष्ट घट आहे. विशिष्टपणा आणला ना नीलतेने. तसेच घट आहे असे वाक्य. तसेच न शब्द सहित त्याच म्हणजे घटो न नील या वाक्याने घटो न नीलः असा शब्द प्रयोग केला. घटो न नीलः, घट हा न नीलः, घट निळ्या रंगाचा घट नाही, म्हणजे घट निळा नाही. या वाक्याने घटामध्ये नील पदार्थाच्या अभेद संबंधाने निश्चित प्रतीत होतो. नील पदार्थाचा अभेद संबंधाने निषेध प्रतीत होतो. बरोबर आहे. काय सोपं आहे ते, त्यात काय अवघड नाही. त्याचप्रमाणे घटपट हे घट वाक्य हा पट हा असं म्हणतात आपण. घट ह पट ह म्हणण्यापेक्षा घट हा पट हा हे वाक्य सुद्धा न शब्दरहित असल्यामुळे त्या वाक्याने घट पदार्थामध्ये पट पदार्थ अभेद संबंधाने आहे असे प्रतीत होते. आता ते वाक्य कसं उच्चारलं त्याच्यावर आहे. घट हा पट हा घट पट आहे असा. घट पट आहे भ्रम आहे बरं का. हा भ्रमात्मक आहे. हे वास्तव नाही. आपण घट हा पट हा, घट हा पट हा, तर त्याच्यात घटपट आहे अशा प्रकारचा अभेद प्रतीतीला होतो. आता इथे बऱ्याच वस्तू पडलेल्या असतील. हे संस्कृत वाक्य असंच उच्चारलेलं आहे ना. इथं घट हा किंवा पट हा म्हणजे घट आहे, कापड आहे. पट म्हणजे कापड आणि घट म्हणजे गाडग. घट आहे, कापड आहे. पण घट हा पट हा उच्चारताना असं लक्षात आलं की घट हा घटपट आहे असं, घट पट आहे असं झालं, असा अर्थ लागला. म्हणून अभेद प्रतीतीला आला. पण हा विभक्तीच्या मार्फत येतो. सामान्य विभक्ती. मग ते समान विभक्ती. प्रथम विभक्ती एकवचन काही तरी. प्रथम विभक्ती आहे त्याच्यात राम श्याम ही जी नावं येतात, मग त्यात राम श्याम ही सगळे आहे. म्हणजे त्याच्यामधली ही प्रथम आली. तर त्याच्यामध्ये सुद्धा समान विभक्तीच्या द्वारे ऐक्य घडून येऊ शकतं असं म्हणतात. ते पुढे जाऊन म्हणतील आता. कारण त्यात आहे राम श्याम आहे असं उच्चारलं. राम श्याम आहे तर राम श्याम आहे
असा अभेद असा समान समान विभक्ती आली. समान विभक्तीतला भ्रमात न कधी हा म्हणजे सामान्य. समान विभक्तीचा भ्रम आहे हा. कारण जेव्हा दोन पदार्थ समान विभक्ती असते हम्म. तेव्हा एका पदार्थामध्ये अपर म्हणजे दुसरा पदार्थ अभेद संबंधाने आहे अशी प्रतीती होत असते असा नियम आहे. पहा जेव्हा दोन पदात समान विभक्ती आहे, समान विभक्ती जशी प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी आणि संबोधन, तर त्याच्यातल्या ह्या समान विभक्तीमध्ये जसे प्रथमे ते कुठे तक्ता आहे का त्याचा? नाही, आता आपल्याला तिकडे गेला, तिकडं आहे माझ्या आपल्याकडं. इथं मी दिला होता, मी तुम्हाला मागं दिली बऱ्याच वेळा. प्रत्यय लागत नाही प्रथमा. हां प्रथमाला प्रत्यय लागत. हं. चला ते सल ते हां आणि ए सी हां तेच आहे तेच आहे ने ए सी नी. आहे नाही ना व्याकरणात पुस्तक आहे आपल्याकडे. पहा प्रथमा त्याला प्रत्यय लागत नाही. भूतकाळात कधी कधी ने प्रत्यय नी कधी नी प्रत्यय येतो. प्रथमा एक वचन आणि अनेक वचन केले त्यांनी, तर प्रथमा प्रत्यय नाही. द्वितीयाचं स लाते, तृतीया ने ए शी, चतुर्थी स लाते, पंचमीमध्ये ऊन होऊन, षष्ठी चाचीचे, सप्तमी तई आ आणि संबोधनाला प्रत्यय लागत नाही. आता याच्यात हे विभक्ती याचा काय अर्थ होतो? संबंध. तर त्या नाम सर्वनामाशी जो ज्या संबंध जोडले जातात त्यांचं नाव विभक्ती असं असतं. चला कारण काय कुठं आलं? कारण जेव्हा दोन पदार्थ समान विभक्ती असते तेव्हा एका पदार्थामध्ये अपर म्हणजे दुसरा पदार्थ अभेद संबंधाने आहे अशी प्रतीती होत असते असा नियम आहे. शेवटचे हां जेव्हा दोन पदात समान विभक्ती असते, विभक्ती कळाली म्हणजे मग समानता कळेल. दोन पदात समान विभक्ती असते तेव्हा एका पदार्थामध्ये एका पदार्थामध्ये अपर दुसरा पदार्थ अभेद संबंधाने आहे अशी प्रतीती होत असते असा नियम आहे. चला ज्या अर्थी नीलो घटः या वाक्याप्रमाणे घटः पटः या वाक्यात सुद्धा ती दोन्ही पदे समान विभक्तिवान अशीच आहेत. त्या अर्थी न शब्दरहित घटः पटः या वाक्यापासून देखील घट पदार्थामध्ये पट पदार्थ हा अभेद संबंधानेच आहे अशी प्रतीती होते असे वर म्हटले आहे. ज्या अर्थी नीलो घटः या वाक्याप्रमाणेच घटहा पटहा, नीलो घटहा म्हणजे नीलहा घटहा, तसाच घटहा पटहा या वाक्याप्रमाणे या वाक्यात सुद्धा ती दोन्ही पदे समान विभक्तिवान आहेत. बरोबर आहे का नाही? नीलो घटहा किंवा घटहा पटहा दोन्ही वाक्यात समान विभक्ती आलेली. नामं जी आहेत ती तिथं प्रथमा विभक्तीमधली आलेली. तर नीलहा आणि घटहा किंवा घटहा पटहा हे प्रथमा विभक्तीमध्ये आलेले आहेत. म्हणून विभक्ती कोणती इथं? प्रथमा आहे. हा इथं प्रथमा विभक्ती आहे. या वाक्यात सुद्धा ती दोन्ही पदे समान विभक्तिवान अशीच आहेत. त्या अर्थी न शब्दरहित घटहा पटहा या वाक्यापासून घट पदार्थामध्ये पट पदार्थ हा अभेद संबंधाने आहे अशी प्रतीती होते हे वर म्हटले आहे. अभेद संबंधाने प्रतीती होते का अभेद आहे? राम श्याम कसा होईल? घटपट कसा होईल? नाही ना, पण भ्रमात्मक प्रतीती येते हे सांगायचं. याच्यात प्रतीती आली अनेक पदार्थ समान विभक्तीमध्ये अभेद तरी एकच सांगतात. हां ते मी ते काढलं होतं पण ते गेलं कुठंतरी समान विभक्तीचं. नाही
ते हे का तत्पुरुष समास वगैरे समान विभक्ती समान विभक्ती कशी येते पाहता. द्वितीयामध्ये रामाने श्यामला मोहनला बोलवले आहे ना, असा शब्दप्रयोग आला. किंवा रामाने तृतीयामध्ये आईने वडिलांनी आशीर्वाद दिला. आईने वडिलांनी नेचे तृतीय आली. देवासाठी आईसाठी व देशासाठी बलिदान केले. कोणती आली? चतुर्थी. आता सप्तमीमध्ये घरात शाळेत मंदिरात शांतता होती. सप्तमी. घरात शाळेत मंदिरात शांतता होती. झाले ना, सप्तमी विभक्ती, सप्तमी आले बस. आणि तर याला म्हणतात समान विभक्तीमध्ये अभेद प्रतीती होती. एवढा विषय, बाकी नाही काय. हां पुढे. आता याच्याविषयी शंका केली महाराज, घट पदार्थामध्ये पट पदार्थ अभेद संबंध असणे संभवनीय नाही. आता शंका काय पहा महाराज, घट पदार्थामध्ये पट पदार्थ अभेद संबंधाने असणे संभवनीय नाही. बरोबर आहे. कारण अभेद संबंध हा प्रत्येकाचा आपापल्या स्वरूपाचे असतो असे मागे सांगितले. अभेद संबंध हा मागं झाला एवढ्यात की अभेद संबंध हा प्रत्येक व्यक्तीचा हा त्याच व्यक्तीशी असतो. मग तो दुसऱ्या व्यक्तीमध्ये कसा अभेद होईल? तर मला कृपा करून समाधान सांगा. हा तर हे तर प्रमा थोडंच आहे, तेव्हा हे भ्रम आहे, भ्रमात्मक आहे. भ्रमात्मक आहे. अरे घट पदार्थाशी पट पदार्थाचा अभेद संबंध संभवत नसला तरी सुद्धा एका पदार्थामध्ये दुसऱ्या पदार्थाची अभेद संबंधाने होणाऱ्या प्रतीची सामुग्री मात्र दोन पदांची समान विभक्ती असणे हीच आहे. हे कोणाचाही नाकबूल करता येणार नाही. अरे घट पदार्थाशी पट पदार्थाचा अभेद संबंध संभवत नसला तरी सुद्धा एका पदार्थामध्ये दुसऱ्या पदार्थाची अभेद संबंधाने होणारी प्रतीची सामुग्री मात्र दोन पदांची समान विभक्ती असणे हीच आहे. हे कोणाचंही नाकबूल करता येणार नाही. म्हणजे याच्यातली सामुग्री कोणती? अभेद संबंधाची तर समान विभक्ती. समान विभक्तीने तशा प्रकारचा अभेद प्रतीतीला येतो. चला ठीक आहे. दुसरे उदाहरण, हेच उदाहरण आहे त्यातलं. व ती सामुग्री घट पट या वाक्यातही विद्यमान आहेच. म्हणून न शब्द विना घट पट या वाक्यापासून घट पदार्थामध्ये पट पदार्थ अभेद संबंधाने आहे असे प्रतीत होते. तर त्याच्यामध्ये घट पट या वाक्यामध्ये तुला आपल्याला सुद्धा अशाच प्रकारची प्रतीती येते की का हो, घट पट आहे काय? घट पट असं म्हटल्याने घट आहे पट आहे, घट पट आहे काढला एक अलीकडला, घटपट आहे. अभेद आला का नाही? त्याचे विस्तृतीकरण केलं तर घट आहे पट आहे असं म्हणतो का आपण? नाही. घटपट आहे म्हटलं की घटपट आहे असा अभेद, असा अभेद समान विभक्तीमुळे प्रत्ययाला येतो. पण ती अभेद प्रतीती घट पदार्थात पट पदार्थाची जी अभेद प्रतीती होती ती भ्रमरूप होईल, प्रमा होणार नाही. तर हे त्याचं उत्तर आहे. पण ती अभेद प्रतीती घट पदार्थात पट पदार्थाची जी प्रतीती येते ती भ्रमरूप होईल, प्रमा होणार नाही. तर विभक्तीमुळे हा काय झालेला आहे? अशा प्रकारचा अभेद संभवतो. न शब्दरहित ज्या वाक्याने एका पदार्थामध्ये दुसऱ्या पदार्थाची ज्या संबंधाने प्रतीती होते मग ती प्रतीती भ्रमरूप असो वा प्रमरूप असो यात आग्रह नाही. बरोबर आहे. न शब्द रहित ज्या वाक्याने एका पदार्थामध्ये दुसऱ्या पदार्थाची जी संबंधाने प्रतीती होते मग ती प्रतीती भ्रमरूप असो वा प्रमारूप असो याच्यात आग्रह नाही. फक्त प्रतीती होते एवढं सांगायचं होतं. न शब्द सहित आणि न शब्द रहित.
पण त्या वाक्यात न शब्द निर्विष्ट केला तर त्याच एका पदार्थामध्ये त्या दुसऱ्या पदार्थाचा त्याच संबंधाने निषेध केला जातो, ही गोष्ट खरी आहे. त्याच संबंधाने म्हणजे जो संबंध असेल तो. आता इथं घट आणि पट ज्यांच्यात संबंध लावायचा, दोन व्यक्ती भिन्न येतं तर संयोग येईल. जातीचा आणि व्यक्तीचा करायचा की समवाय येईल. तर असा तो जो संबंधाने, ज्या संबंधाने सांगितलेला असतो त्याच संबंधाने निषेधही होतो. तर दुसऱ्या पदार्थाचा त्याच संबंधाने निषेध केला जातो, ही गोष्ट खरी आहे. असे कोणाचाही निर्विवाद कबूल करावे लागेल. म्हणून वर सांगितल्याप्रमाणे एका पदार्थामध्ये अपर पदार्थाचा अभेद संबंधाने निषेधक जो अभाव त्यास अनन्य अभाव म्हणतात. अपर नाही, अपर म्हणजे दुसरा ना. अपर म्हणजे दुसरा. तर म्हणून वर सांगितल्याप्रमाणे एका पदार्थामध्ये अपर पदार्थाचा म्हणजे दुसऱ्या पदार्थाचा अभेद संबंधाने निषेध जो अभाव, त्याचं नाव अनन्य अभाव. आपला विषय कशात चाललेला होता हा? अनन्य अभावाचे लक्षण आणि त्याची शंका समजा. तर अनन्य अभाव म्हणजेच भेद. आणि भेदाचं स्पष्टीकरण करताना त्यांनी हा विषय घेतला की दोन भिन्न पदार्थामध्ये तर समान विभक्तीच्या द्वारे भेद प्रतीतीला येतो, तो भ्रमरूपच असतो. कारण दोन पदार्थांची स्वरूपं भिन्न असतील तर अभेद कसा होईल? तर अभेद होत नाही. तर असा अनन्य अभावाचं स्पष्टीकरण केल्यावर 6वं हेडिंग येते. आता मुद्दा नवीन नैयायिकांच्या रीतीनुसार संसर्गाभावाचे 4 भेद, प्रकार आणि त्यांचे लक्षण व परीक्षा. आतापर्यंत कोणाचा चालला होता हा? प्राच्य नैयायिकांचा विषय चालला होता. आता नव्यांचा विषय येतोय. चुकलेलं झालेलं आहे काहीतरी. काय? दुसऱ्या ग्रंथ झाला हे पण प्राचीन नाही, एकाच्या रीतीनुसारच येत भेद. असं का? याच्यात आले नाही. याच्यात खाली वाचायला लक्षात येतं, पुढं बी लक्षात येतं. यंत्र चुकलेलं आहे बहुतेक. नवीन नैयायिकांच्या रीतीनुसार केलंय खाली बरोबर संसर्गाभावाचे केलेलं आहे, नवीन नुसारच केलंय. पण ह्या ग्रंथात आहे ना प्राच्यानुसार आहे. वरती दिलं हेडिंगला, पण खाली वर्णन करताना दिलं तिने. नाही, हे सगळं वाचावं लागेल ना. हा पुढे निषेध मुख प्रतिनिधी विषय ना पुढं लक्षात येतं. नवीन रीती से संसर्ग भाव. इथं नवीन रीतीसेच खाली लिहिलेलं गेलं खाली वाचताना हाँ तासे भिन्न जो अभाव ताकू संसर्ग अभाव के है. संसर्ग अभाव प्राचीन मतय में 4 प्रकार है. 4 लिहिताना सुद्धा 4 आपल्यासारखा नाही लिहिते, च ला अ लिहितात. 4 प्रकार का है. अनादि शांत जो अभाव सो प्राग अभाव के है अपने. नाही हे आता त्यांचं ते स्पष्टीकरण करताना पहिल्यांदा लिहिलेलं असेल आणि नंतर नैयायिकांचं आलेलं असेल. प्राचीनच सांगितलं त्यांनी. हे सगळं वाचावं लागेल. हां बरं ठीक आहे. इथं काय म्हणतात पाहू आपण, मग पुढच्या वेळेस आणखीन पाहू. आता इथलं चालू इथे पाहू. इथलं चालू आहे त्याप्रमाणे. पाहू आपण. तर नवीन नैयायिकांच्या रीतीनुसार वाचा. नवीन नैयायिकांच्या रीतीनुसार संसर्ग अभावाचे 4 भेद म्हणजे प्रकार आणि त्यांचे लक्षण व परीक्षा. संसर्ग अभाव आणि अनन्य अभाव. अभावाचे भेद कोणते? आपले मुख्य अभावाचे प्रकार कोणते? संसर्ग अभाव, अनन्य अभाव. संसर्ग अभावाचे 4. तर त्या पद्धतीने आता नवीन नैयायिकांनी काय केलेलं आहे त्यांच्याविषयीचं स्पष्टीकरण ते ऐका. महाभारत परीक्षेचं इथं खाली विश्लेषण सांगितलं कसं काय ते पदकृत्य पदकृती ते कसं काय हां तर ते त्या पदकृती परीक्षेचा विचार केलेला आहे. काय लक्षण केले हो मग अर्थ आहे? आपण केलेले लक्षिताचे लक्षण संभवते किंवा नाही संभवत लक्षावर याला परीक्षा असं म्हणतात. हां केलेलं लक्ष एक सांग. हां एकाच सांग. हां बोला. लक्षितस्य तै लक्षणं संभवती नवा इति विचारः परीक्षा. संस्कृतमध्ये सांगितलं त्यांना लिहून द्या.
आपण केलेलं लक्षण लक्षावर संभवते किंवा नाही एवढंच लक्ष. बरोबर आहे. त्याला परीक्षा असं म्हणतात. तर्कसंग्रहातला शब्द येतो. लक्षित वस्तूचं केलेलं लक्षण हे त्याच्यावर लक्षावर संभवतं का नाही? संभवता अथवा संभवत नाही याला परीक्षा असं म्हणतात. हे आपलं सरळ मराठीमध्ये आलं. आणि तर्कसंग्रहात तू आता सांगितलेलं उच्चार केलेलं तर्कसंग्रहात लक्षण आलेलं आहे. पाहून घ्या. तुमच्याकडे तर्कसंग्रह आहे का? नाही, झालेलाच नाहीये. नाही तो ग्रंथ आहे का? ग्रंथ नाहीये. आपल्याकडे होते ना. आपल्याकडे प्रिंट काढून ते पहिल्या जुन्या प्रिंट संपल्या. हे असा छोटा आहे त्याच्यात सुद्धा आहे, हे संस्कृत पण हे संस्कृत आहे. तुमच्याकडे आहे का? मराठीत चांगलं आहे. घेतला त्याच्यात आहे परीक्षा. त्याच्यात लिहिलेली अनुक्रमणिकेत. म्हणजे ते मराठीमध्ये किंवा साध्या सोप्या सरळ भाषेत म्हणलं तर केलेलं लक्षण पडताळणी करणं. बिलकुल. हा बस मराठीत सरळ भाषेत तसंच अर्थ. पडताळणी करणं. आपण बी शब्द वापरतो पण आपण त्याचं लक्ष फिरून फिरून त्याची परीक्षा घ्या एकदा. आपण असं बोलत नाही. त्याची एकदा परीक्षा घेऊन पहा. आपण बोलतो त्याचा अर्थ आहे, दुसरा काय आहे तेव्हा. फक्त संस्कृतमध्ये थोडं भिन्न आहेत. काय म्हणतायत वाचन पहिल्या. अन्योन्य अभावून भिन्न असलेल्या अभाव संसर्ग अभाव असे म्हणतात. अन्योन्य अभावाहून भिन्न असलेल्या अभावास संसर्गाभाव असे म्हणतात. कसं लक्षण केलं बरं? अन्योन्य अभाव, कारण अभावाचेच दोन प्रकार केलेत ना, संसर्ग अभाव आणि अन्योन्य अभाव. म्हणून अन्योन्य अभावावरून भिन्न असणारा जो त्याचं नाव संसर्ग, असं संसर्ग अभाव असेल सरळ लक्षण. म्हणजे एकाचा नकार केला की राहतो तो दुसरा. नवीन मताने या संसर्ग अभावाचे 4 प्रकार आहेत. त्यांची क्रमाने लक्षणे व परीक्षा सांगतो. पहिला आहे प्रागाभावाचे लक्षण व परीक्षा. संसर्ग अभावाच्या अंतर्गत प्रकार आहेत. त्या सगळ्या अभावांना संसर्ग अभावच म्हणतात. जसा प्राक अभाव हा काय आहे? संसर्ग अभावच आहे. प्रध्वंस अभाव संसर्ग अभावच आहे. पुढचा अन्योन्य अभाव, अत्यंत अभाव, प्राक अभाव सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव असं आहे. अन्योन्याला बाजूला ते सामायिक लक्षात येणार अन्योन्य कधी बाहेर असतो कधी नसतो सामायिक. तर आता हे सोडून बाकी म्हणजे असं लक्षण केलं त्यांनी. तेव्हा प्रागाभावाचे लक्षण आणि परीक्षा ऐका. अनादी शांत असा जो अभाव त्यास प्रागाभाव असे म्हणतो. अनादी आणि शांत यांनी काय बदललंय? तेच आहे ना, तेच लक्षण. तेच आहे, फक्त याची परीक्षा करणार. आता ह्यांची परीक्षा वेगळी राहील. नाही शांतच आहे, एकच आहे. अनादी आणि शांत. प्राकाभावाचं लक्षण काय आहे? अनादी शांत असतो. अनादी शांतच आहे, तेच उत्पन्न आहे. होतो ना. अजून एक लक्षात घ्या, हे काय दुसरे वेगळे नाहीत, हे त्यांचेच आहेत. म्हणजे ह्यांची विचारसरणीमध्ये काय वेगळी फरक नाही. फक्त त्यांना कुठे कुठे काय फरक वाटले तेवढे त्यांनी बदल केलेले आहेत, बाकी आहेत तेच आहेत. चला, म्हणून प्रागाभावाचे लक्षण व परीक्षा. तुम्ही काय म्हणत होते आत्ता की ह्यांनी ते जुन्यांचंच लिहिलेलं आहे. तर जुन्यांचे आहेतच ते जुने, म्हणजे जुन्यांना असं अनुसरूनच आहेत नाही, त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही. तेव्हा अनादी शांत हा जो अभाव त्यास प्रागाभाव असे म्हणतात. तर बरोबर आहे. तो प्रागाभाव आपल्या प्रतियोगीच्या उपादाकरणात राहत असतो. काय म्हटले? प्रागाभाव प्रतियोगीच्या उपादानात राहत असतो. बरोबर आहे. पण आता फक्त हेडिंग बदललंय ना, की नव्य काय मानतात तर नव्य बी तसेच मानतात असं समजून घ्यायचं. मग जुने जे होते त्यांच्या मतात त्यांनी सध्या इथं तरी काय बदल केलेला नाही, मग पुढे कुठेतरी केला असेल. लक्षितस्य आहे ना माझ्याकडे इथं लिहिलेलं. लक्षितस्य एतत् लक्षणं संभवती नवा इति विचारः परीक्षाः आहे माझ्याकडे लिहिलेलं, मी वाचलंच नाही. चला, कोणाला लागत असेल लिहून घ्या. लक्षितस्य लिहून घ्या. लक्षितस्य झालं. लक्षितस्य एतत् लक्षणं संभवती
न वा वा न वा इति विचारः परीक्षाः झालं करून टाका पाठात. लक्षितस्य एतत् लक्षणं संभवति न वा इति विचारः परीक्षाः. ऐका, प्रागअभावाचं लक्षण सांगितलं की अनादि शांत हा जो अभाव, त्यास प्रागअभाव असे म्हणतात. तो प्रागअभाव आपल्या प्रतियोगीच्या उपादान कारणात राहत असतो. प्रागअभाव कुठे राहतो? प्रतियोगीच्या उपादानात राहतो. म्हणजे कपालात राहतो ना. हां, प्रागअभावाचा इथला नाही. बरोबर आहे ना. हा प्रतियोगीच्या उपादानात राहतो. तर उदाहरणामध्ये घट आहे. न्यायशास्त्रानुसार घटात नाही, तो कपाला. उपादानात राहतो ते घटत नाही. उपादान कोण आहे घटाचं? घटाचं कपाल आहे, पण ते उदाहरणात बरोबर आहे. कपाला कपालात येतो. पण ते कपालाच्या आधी त्यांनी दोन आरंभवाद आहे ना परमाणुवाद. नाही ना, हा आहे ना घटाच्या प्रागअभावाचा प्रतियोगी जो घट, त्या घटाच्या उपादान कारणात राहतो. तर घटाचं उपादान कारण कपाल आहे. म्हणून म्हणजे कपालात घटाचा प्रागअभाव राहतो. बरोबर आहे ना? त्यांचा आपल्या प्रतियोगीशी विरोध असतो. हां. तर त्याच्यामध्ये राहतं. आणि कपाला हे माहिती आहे तुम्हाला आता. चल, आणि कपालाची उत्पत्ती होण्यापूर्वी घटाचा प्रागअभाव कपालाच्या उपादान कारणात देखील राहतो. म्हणजे कुठं? याच्या पूर्वीचं प्रथम कपाल हां, मग त्याच्यात द्व्यणुक त्रेणुक असं. हा परमाणु शेवटी मग शेवटला परमाणू. आरंभवाद. घटाची उत्पत्ती ही ज्या परमाणूंपासून झाली त्या परमाणूतल्या म्हणजे त्याला काय म्हटलं हो? अवयवी. अवयवीमध्ये राहतो. अवयवीची उत्पत्ती ज्याच्यापासून झालं त्या अवयवात राहतो. आणि त्याच्यात म्हणजे द्व्यणुकात त्रिणुकात राहतो. आणि नंतर परमाणूत राहतो. शेवटी सगळ्यात शेवट सृष्टी. अवयव अजनक हा हम्म. अंत्यावयव. परमाणू द्व्यणुक त्र्यणुक चतुर्णुक नंतर अवयव. पुढे अवयव केले ना आपण त्याचे. अवयवाचा अवयवी आणि अवयवीचे कपाल आणि कपालाचा घट. घट. हा असं आता क्रमाने ते शेवटी परमाणु पर्यंत जाईल. हा, म्हणजे म्हणून आनंदी सांगितलं ते. अंत्यावयवी व्यक्ती. त्याला आनंदी सांगायचं त्याच्यामुळे. हा. तर अशा प्रकाराने याचा म्हणजे मागं शोधत गेले बा. घटाचं कुळ शोधून काढलं. मूळ शोधून गेलं. कुळ, घटाचंच कुळ शोधलं. तर घटाचं कुळ काय सापडलं? परमाणु. हा, थोडीशी सूक्ष्म बुद्धी करायची, बाकी काय एवढं विशेष नाही. ते घट हा आता स्थूल झाला आपल्या नजरेतून, पण त्या घटाला पाठीमागे गेलं ते कसा झाला? कपालापासून झाला. कपाला कशी झाली? अंत्य अवयवीपासून झाली. अंत्य अवयवी कसा झाला? अवयवापासून झाला. अवयव कुठून आले? द्व्यणुकापासून आले, त्रिणुकापासून आले असं म्हटलं. ते कुठून आले? परमाणूपासून आले. आणि परमाणूला काय म्हटलं नाही एकाने? द्रव्य मानलेलं आहे. परमाणू काय आहे? द्रव्य. आणि त्या म्हणजे जे 9 द्रव्य सांगितले, 9 द्रव्य कोणते? नाही, पृथ्वी आप तेज वायू आकाश काल दिशा आत्मा आणि मन. हां, तर पृथ्वी आप तेज वायू, पृथ्वी आप तेज पृथ्वी आप तेज वायू आकाश काल दिशा आत्मा आणि मन. आत्मा आणि मन. तर हे 9 द्रव्ये. हां, हे झाले ना पाठीमागून. तर पृथ्वी हा द्रव्य आहे आणि त्या द्रव्यामध्ये ते द्रव्यावर ती परमाणूपासून बनलेली आहे. पृथ्वी ही कशापासून बनली? खंडित मत आहेत बरं काय. खंडित. चला, पण अभ्यास करायचा आहे. पुढे कारण आणि कपालाची उत्पत्ती होण्यापूर्वी घटाचा प्रागअभाव कपालाच्या उपादान कारणात देखील राहतो. याच प्रकाराने कुठे गेलं? आणि कपालाची उत्पत्ती होण्यापूर्वी घटाचा प्रागअभाव कपालाच्या उपादान कारणात. आता प्रागअभावाचं पाहायचं आहे. म्हणजे परमाणूंचा प्रागअभाव असेल तर परमाणू नावाची व्यक्ती उत्पन्न झाल्यावर त्या प्रागअभावाचा काय होईल? नाश होईल, ध्वंस होईल त्याचा. प्रागअभाव गेला आणि प्रतियोगी आला. परमाणू हा प्रतियोगी आला. आता परमाणू प्रतियोगीचा नाश झाला
तिथे परमाणू गेले आणि द्व्यणुका आली. द्व्यणुका आले का नाही? मागचा गेला आणि दुसरा आला. प्रतियोगी येत राहतो क्रमाने. क्रमाने एक 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 वरती प्रतियोगी आलेला आहे. तर घटाचा प्रागाभाव घटाच्या कपालाच्या उपादान कारणात देखील राहतो. याच प्रकारे सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी हां घट आरंभक परमाणू समुदायामध्ये सुद्धा त्या घटाचा प्रागाभाव राहतो. हा पहा आता कुठे गेला तो? घट आरंभ सृष्टीची उत्पत्ती. सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी घट आरंभक परमाणू समुदायामध्ये सुद्धा घटाचा प्रागाभाव घटाचा प्रागाभाव राहतो. असं कोणाचं मत आहे? नवीन नाही. एक बदल झाला का नाही? यांनी संशोधन केलं. त्यांनी नुसतं स्थूलमानाने म्हटलं होतं. यांनी थोडं नवीन संशोधित केलेलं आहे. म्हणजे थोडी सूक्ष्मबुद्धी करण्याचाही आणखीन जास्त प्रयत्न झाला. सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी घट आरंभक परमाणू, कारण प्रागाभाव राहतो कुठं? आपल्या उपादानात राहतो है ना. त्याच्या उपादान कारणामध्ये राहील असं म्हटलं ना त्यांनी तिथं. मग ते उपादानात राहतं. तर सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी घट आरंभक म्हणजे हे पहा, घट होणार आहे या परमाणूंचा पुढे घट होणार आहे. तर त्याचे परमाणू हे आरंभक सृष्टीत आधीच उत्पन्न झालेले असतात आणि त्या परमाणूंपासून घटच होतो. नाही एकाचं म्हणणं आहे, सृष्टीत परमाणूमध्ये राहते. म्हणून म्हणजे ज्याच्यासाठी जे परमाणू तयार झाले त्याच्यापासून तेच कार्य होतं. असं केलं संगती लावली ना त्याला. दुसरं कार्य नाही होत. एखाद्या एकाची घटाची उत्पत्ती होणारच नसेल तर त्याचे परमाणू उत्पन्नच झालेले नाहीत असं म्हणायचं. जर ज्या अर्थी ती व्यक्तीच नाही त्या अर्थी त्याचे परमाणू सृष्टीच्या पूर्वकालात उत्पन्न झालेलेच नाहीत. म्हणून ती व्यक्ती उत्पन्न झालेली नाही. नाही. आपल्याला ती व्यक्ती आता अमुक व्यक्ती का नाही असं याचं उत्तर काय? त्याचे परमाणू सृष्टीच्या पूर्व उत्पत्ती कालात तयारच नाही. म्हणजे त्याचा प्रागाभावच नाही. आरंभ नाही. तर याच प्रकाराने सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी घट आरंभक परमाणू समुदायामध्ये सुद्धा त्या घटाचा प्रागाभाव राहतो. ते नंतर आले. तसेच परमाणू व घट यांच्या मध्यंतरी द्व्यणुकाधिकापासून कपालांत अवयवींचा म्हणजे कपालापर्यंत जितके म्हणून अवयवी असतील त्या सर्वांचा प्रागाभाव सृष्टीच्या उत्पत्ती होऊन पूर्वी परमाणूमध्ये राहतो. पहा, म्हणून द्व्यणुकापासून कपालांत अंत अवयवीचा म्हणजे कपालापर्यंत जितके म्हणून अवयवी असतील त्या सगळ्यांचा प्रागाभाव सृष्टीच्या उत्पत्ती होऊन पूर्वी परमाणूमध्ये राहत असतो. परमाणूमध्ये तो राहतो असं म्हणतायत. चला, या रीतीने प्रागाभाव अनादी म्हणजे उत्पत्ती रहित आणि शांत आहे. हा, खोली मिळाली का नाही? अनादी सांगायचं होतं. हा, अनादी आणि म्हणजे तो मागच्या ह्याच्यात सुद्धा आहे अनादी म्हणून असं सांगायचंय. तर त्याची ते स्पेशल केलं त्यांनी. याकरता प्रागाभाव अनादी म्हणजे उत्पत्ती रहित आणि शांत आहे. तर अनादी आहे. अनादी म्हणजे उत्पत्ती रहित आणि शांत आहे. अंतवान आहे. अंत हे ध्वंसाचे एक दुसरे नाव आहे व त्यास नाश असेही म्हणतात. शांत, अंत, ध्वंस हे एक अर्थ. अभावाचा नाश झाल्यावर प्रतियोगीची उत्पत्ती झाली. प्रतियोगीची उत्पत्ती झाली तेव्हा प्रागाभावाचा ध्वंस झाला की प्रतियोगीची उत्पत्ती होते. प्रागाभावाचा ध्वंस झाल्यावर भावरूप होतो. प्रागाभावाचा ध्वंस हा भावरूप आहे. प्रागाभावाचा ध्वंस हा प्रतियोगी आल्याशिवाय होत नाही. प्रतियोगी आला तरच प्रागाभाव जाईल, अन्यथा जाणार नाही. का म्हणून तो अनादीच राहिला. काय म्हणतात? घटाच्या उत्पत्तीची जी सामुग्री असेल
त्या सामुग्रीपासूनच घटाच्या प्रागभावाचा अंत होतो. घटाच्या उत्पत्तीची जी सामग्री असेल त्या सामग्रीपासूनच घटाच्या प्रागभावाचा अंत होतो. प्रागभावाचा अंत प्रश्न आहे ना. प्रागभावाचा अंत कशाने होतो? प्रतियोगीच्या उत्पत्तीने. सामग्रीपासून ऐका नाही ते काय लिहिलं त्यांनी. घटाच्या उत्पत्तीची जी सामग्री असेल, घटाच्या उत्पत्तीची सामग्री कोण कोण आहे? आता घट जर म्हटलं तर कपाल, ही ते काय झाली? सामग्री झाली. मग प्रागभावाचा नाश कशाने केला? सामग्री दोन प्रकारची त्यांची, एक समवायीकरण आणि असमवायीकरण. ही सामग्री ना घट उत्पत्तीची. मग असमवायीकरण म्हणजे संयोग, क्रिया संयोग, याला असमवायीकरण. आणि दुसरं समवायीकरण कपाल. तर ही सामग्री घटाच्या काय झालं, या सामग्रीपासून घटाच्या प्रागभावाचा अंत होतो. घटाच्या प्रागभावाचा अंत कशाने झाला? समवायीकरण आणि असमवायीकरणाने झाला. समवायीकरण कोण? कपाल. आणि असमवायीकरण संयोग. तर यांच्यामुळे प्रागभावाचा नाश झाला. हे उत्तर आलं. संयोग आणि क्रिया लक्षात आलं का? संयोग आणि क्रिया यांच्यामुळे होणार. संयोग क्रिया एकच झालं. आणि कपालांनी आणि संयोगांनी मिळून प्रागभावाचा नाश केला. म्हणून घटाच्या प्रागभावाचा अंत म्हणजे घटरूप होईल. आता घटरूप अंत झाला त्याचा. पूर्ण घट आला पण आता त्याचा पूर्ण अंत झाला. कोणाचा? ध्वंस झाला. अर्थात घटाच्या प्रागभावाचा ध्वंस घटावून पृथक म्हणजे निराळा नाही. निराळा नाही. बरोबर आहे. धस काय मग प्रतियोगी म्हणजेच तो त्याच्यात कन्व्हर्ट झाला. घटाच्या प्रागभावाचा ध्वंस हा घटावरून पृथक किंवा निराळा नाही म्हणतात. परत शंका आहे पण आता नको म्हणतात. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. विठ्ठल विठ्ठल.